आज हे काजू बदाम भिजू टाकले होते. कशासाठी ते पुढे सांगतेच, पण आज जेवायला आम्ही तिघीच होतो. म्हणजे हे नव्हते फक्त. आणि हे नसले की आमची स्वयंपाक करायची टंगळमंगळच असते. म्हणून मी आज खिचडी करणार होते, पण त्याच्या आधी सगळ्यांना मी सरबत केलं होतं, कारण आजकाल ऊन खूप आहे. त्याच्यामुळे दिवसातून 1 ते 2 वेळेस आम्ही सरबत पितोच सगळे. आणि मी यांना आज म्हणलं की मला काहीतरी थंड खावंसं वाटतंय, प्लीज काहीतरी घेऊन या, म्हणजे आईस्क्रीम किंवा शेक असं काहीतरी. तर ते म्हणले की आताची पोरी नीट झाल्यात, सर्द्या गेलेल्या नाही आहेत आणखीन कोणाच्या, आणि कशाला तुला थंड खायचं आहे, म्हणून मी हे काजू बदाम भिजू घातले होते. आता ह्याचं मी काही नाही, सिंपल फ्लेवर्ड मिल्क करणार होते. हे काजू बदाम भिजून झाले होते आणि त्याचं वरचं साल काढून घ्यायचं, त्याच्यात विलायची घालायची, आणि असेल तर हे आपलं सॅफ्रन म्हणजे केसर घालायचं, नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हां, आणि मिक्सरमध्ये त्याच्यात साखर पण घालायची आहे आणि थोडं दूध घालायचं, कारण दूध एकदाच जर घातलं तुम्ही तर ते एकदम पटकन बाहेर येतं. त्याच्यामुळं थोडं दूध घालून आपली दुधासारखी कन्सिस्टन्सी थोडीशी करून घ्यायची आहे. ही बघा, असं मस्त सगळं एकत्र एकजीव झालं की त्याला एका पातेल्यात काढायचं आणि जेवढं काही तुम्हाला दूध हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं. आता आपण हे खूपदा पिलोय, अमूलचं एक बॉटलमध्ये येतं बघा फ्लेवर्ड मिल्क, त्याच्यासारखंच आहे, बाकी काही जास्त वेगळं नाही आहे. आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं किमान तासभर तरी थंड होईपर्यंत. आणि ते थंड होते तोपर्यंत मी मस्त जेवण करून घेतलं. खिचडी, पापड, मिरचू, चपाती, आणि चक्क हे येताना परत बदाम शेक घेऊन आले. आणि आता मी त्या दुधाचं काय करणार आहे, आणि त्यांनी 3 आणले होते, त्याच्यामुळे ते कोणीही आज ते फ्लेवर्ड मिल्क माझं पिलेलं नाही. सो त्याचं उद्या आपण कोणती तरी रेसिपी करूया. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.